नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुम्ही इंट्राडे, शॉर्ट टर्म किंवा फ्युचर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करताय का? पण वारंवार नुकसान होत आहे का? कधीकधी सल्लागारांवर विश्वास ठेवून केलेल्या गुंतवणुकीमुळे नुकसान झालं आहे का? शेअर बाजारातील फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये आणि योग्य मार्गाने पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्व मुद्दे समजून घ्या. आज आपण प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. फसवणूक टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, योग्य सल्लागार कसा निवडावा आणि शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूक कशी करावी याबद्दल सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. शेवटी या क्षेत्रात टॉप 5 महत्त्वाचे नियम देखील समजून घ्यायचे आहेत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया शेअर मार्केटमधील यशाचा मार्ग शोधायला. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खोटी आमिष, चुकीचे दावे, अव्यवहार्य शक्यता यापासून दूर राहा. इंट्राडे, शॉर्ट टर्म, फ्युचर अँड ऑप्शन ह्या सगळ्या प्रकारच्या ट्रेडिंग टिप्स देणाऱ्यांपासून सावध राहा. खूप घसघशीत परतावा मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. 100% तर दूरच राहिले. 50% परतावा मिळवून देऊ असं सांगणारेही तुम्हाला फसवत आहेत, हे लक्षात ठेवा. शेअर बाजाराबद्दल अभ्यासपूर्ण माहिती देणारे छोट्या स्वरूपाचे अभ्यासक्रम तयार केलेले असतात. तसा अभ्यासक्रम तुम्हाला देऊन त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा असं सुचवणारे सल्लागार शोधा. तसा अभ्यास करून काही ठोकताळे बनवून त्यावरून अंदाज सांगणारे ते खरे सल्लागार. ते 100% यशाचा दावा कधीही करणार नाहीत. नुसत्या टिप्स जे देतात ते खरे नव्हेत. बाय विथ टार्गेट आणि स्टॉप लॉस असं सांगतात, पण त्यामागचं कारण सांगत नाहीत. तुम्ही त्यांना कारण विचारा. तर्काच्या आधारे ठोस कारण ते मुळीच देऊ शकणार नाहीत, कारण त्यांचा तितका अभ्यास नसतोच. आपल्या यशाच्या पताका झळकावून कोणी तुम्हाला प्रभावित करत असेल तर सावधान राहा. 4-2 प्रत्यक्ष उदाहरणं ते देतील सुद्धा. तुम्ही जपून राहा. सगळेच बनावट आहेत असं मी म्हणणार नाही, पण तुम्ही समजा 2 ट्रेडिंग अकाउंट सुरू केलीत, एक बाय करायला, दुसरं सेल करायला, तर एक खातं सतत फायदा दाखवेल त्याचे स्क्रीनशॉट्स काढून यशाचा दावा करणं सोपं आहे. जर पूर्वानुभव नसताना तुम्ही हे करू शकता तर कसलेले लबाड लोक हे सहज करू शकतील, नाही का? शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास आणि अनुभव पाठीशी असलेल्या सुयोग्य व्यक्तींकडूनच सल्ला घ्या. थोड्या दिवसात भरपूर फायदा हा दावा म्हणजे मोठ्या नुकसानीला आमंत्रण असते. जाळ्यात फसू नका. मित्र, सहकारी आणि नातेवाईक यांनी दाखवलेलं गाजर खायचं की नाही हे आधी ठरवा. बरं का मित्रांनो, मी आज एका दिवसात शेअर बाजारातून 10,000 रुपये कमावले असं तुम्हाला कोणतरी सांगतं. बाजार तेजीत असला की असं घडतंही, मात्र तीच व्यक्ती आपलं नुकसान झाल्याचं तुम्हाला सांगणार नाही. बढाई मारणं हा मनुष्य स्वभाव आहे, त्यात नवलते काय? त्यामुळे लाभ झाला, चांगला परतावा मिळाला, भरपूर कमावलं असं सांगणारेच फोन येतात. माझ्या मुलाचा पहिला नंबर आला हे पटकन ओठावर येतं. माझा मुलगा गणितात नापास झाला असं कोणी स्वतःहून सांगत नाही. शेअर बाजाराबद्दल तसंच आहे. एका दिवसात 10,000 कमावले ही इथे खूप अभिमानाची बाब ठरते, पण मुद्दा असा आहे की आपल्या कानावर सगळं येत नाही. अनेकदा अर्धवट माहिती येते. केवळ तेवढं ऐकून आपण उडी मारायची नसते. कितीही जवळचे सखे सोबती असले तरी मान सांगावा जना, अपमान सांगावा मना या उक्तीनुसार लोक आपल्या चुकांवर, आपल्या नुकसानीवर पांघरून घालतात. केवळ चांगलं तेच सांगत असतात. सोशल मीडियावरच्या बातम्या तर अनेकदा दिशाभूल करणाऱ्या असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. शेअर ब्रोकरची भूमिका कशी असते ते आता लेखक काय म्हणतात पहा. तुम्ही छोटी गुंतवणूक करणार असाल तर शेअर बाजारात सारखी खरेदी विक्री करा, मोठ्या प्रमाणात व्यवहार करा असं तुमचा ब्रोकर सांगेल. त्याबद्दल तो तुम्हाला थोडी सवलत द्यायचं
मान्य करेल त्यासाठी कशी भाषा वापरली जाईल बघा. साहेब, तुमच्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये आहेत, काही फिकीर करू नका. आपण असं करू, 50,000ची शेअर्स घेऊन टाकू, तिसऱ्याच दिवशी विकून टाकूयात, बघा किती फायदा होतो ते. तसं काय इंट्राडेचं म्हणत असाल तर 1,00,000पर्यंत सुद्धा चालेल. फायदाच फायदा. कोणाचा फायदा? ते गुलदस्त्यात असतं. इथेच खरी मेख आहे, हे लक्षात ठेवा. तथाकथित विश्लेषक काय सांगतात ते आता पहा. शेअर बाजार तेजीत असला की तो काळ सर्वसाधारण गुंतवणुकीसाठी फायदेशीर असतो, हे गृहीत असतं. सोशल मीडियावर असे कितीतरी स्वयंघोषित विश्लेषक आपल्याला सापडतील. दूरदर्शन, वर्तमानपत्रे, वेबसाईट्स, सगळीकडे शेअर बाजारात पैसे कसे गुंतवावे याबद्दलच्या जाहिरातींचा अक्षरशः महापूर आलेला असतो. आपल्यासमोर इतकं आकर्षक चित्र उभं केलं जातं की भुरळ पडली नाही तर नवलच. बाजारात जेव्हा फ्री फॉल असतो तेव्हा हे विश्लेषक गायब होतात. शेअर्स विकणारे खूप आणि खरेदी करणारे कमी असतात तेव्हा अर्थातच किमती पडतात. 20% जास्त किमती पडल्या तर अशा बाजाराला बेअर मार्केट म्हणतात. तेव्हा हीच लोक आपल्याला बेअर शेअर बाजारापासून दूर राहायला सांगतात. किमती पडणे म्हणजे नुकसान असं ते आपल्या मनावर ठसवतात. खरं तर बेअर मार्केट ही भविष्यात चांगला परतावा देऊ शकतील. असे शेअर्स तुलनेने कमी किमतीत खरेदी करण्याची सुसंधी असते. तुम्ही गुंतवणूक करून वाट पाहायला तयार असाल तर कोणताही काळ सर्वोत्तम. बाजारात तेजी असो व मंदी असो त्यामुळे काहीही फरक पडत नाही. विश्लेषक काय सांगतात याकडे खुशाल दुर्लक्ष करा. आता पण टिप्स देणाऱ्यांबद्दल लेखक काय म्हणतात. फोन कॉल किंवा SMS वरून शेअर बाजाराची जाहिरात सर्रास आपल्यापर्यंत पोहोचते. डोळे दिपवून टाकणाऱ्या जाहिराती आपलं पाठलाग करत असतात. अशा टिप्स देणारे सल्लागार कसं फसवतात हे आपण याआधी बघितलेलं आहे. याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, पाहिला नसेल तर जरूर पहा. दर महिन्याला 50% जास्त उत्पन्न नक्की मिळवून देतो असं सांगणाऱ्या लोकांचं मुळीच ऐकू नका. असं असतं तर शेअर्समधून पैसे मिळून आजवर जगात करोडो लोक श्रीमंत झाले असते. वस्तुस्थिती काही वेगळंच सांगते. अति आत्मविश्वास कसा असतो पहा लोकांचा. शेअर बाजार उसळलेला असताना जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही वर्षाच्या शेवटी साधारण 45-50% लाभ मिळू शकता. तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत सतत वाढत असते. अशा परिस्थितीत आपल्याला आता सगळं कळतं असं वाटणं स्वाभाविक आहे. चढत्या बाजाराबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढत जातो आणि तुम्ही अधिकाधिक गुंतवणूक करत जाता. तुमच्या स्वभावातली आक्रमकता वाढत जाते. अचानक बाजार गडगडतो आणि सांगितल्याप्रमाणे बेअर मार्केटचा काळ सुरू होतो. इथे तुमची खरी कसोटी लागते. हुशार गुंतवणूकदार आणि उतावळे गुंतवणूकदार ही सीमारेषा इथे खरी आखली जाते. चढत्या शेअर बाजारात कितीही परतावा मिळत असला तरी सावधपणा सोडू नका. त्यावेळी सगळेच जण कमावतात. उतरत्या बाजारात टिकून राहणं महत्त्वाचं असतं. शेअर बाजारातल्या चढ उतारांचा विचार करून सातत्याने पैसे गुंतवणं, परतावा मिळवणं आणि तिथे टिकून राहणं ही एक प्रयत्नसाध्य कला आहे. ती आपण शिकली पाहिजे. शेअर बाजारात गुंतवणूक करून सतत पैसे मिळवायचे असतील तर काय केलं पाहिजे? जर तुमचा असा उद्देश असेल तर मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा आणि थोडी वाट पहा. शेअर बाजाराच्या माध्यमातून अमर्याद पैसे मिळवणारे अनेक जण आहेत. त्यांच्या यशाच्या कहाण्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या वाचा आणि त्या पहा. त्यांनी हेच केलेलं आहे. ह्या क्षेत्रात दबदबा असलेले अब्जाधीश नाव म्हणजे वॉरेन बफेट. 50 वर्षाच्या प्रदीर्घ काळात सतत केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना आज वर्षाला सरासरी 22% फायदा होतो. इथे 4-2 वर्षाचा फुटकळ अनुभव असलेले तथाकथित जाणकार तुम्हाला 50% फायद्याची छाती ठोकपणे खात्री देतात. हे अजिबात शक्य नाही, हे लक्षात ठेवा. इंट्राडे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन सारं विसरा. पैसे मिळवण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो, हे ध्यानात ठेवा. झटपट पैसे मिळवण्यासाठी केलेली अशी खटपट तुमचा खिसा पटपट
रिकामं करते. मोठं भांडवल, मोठी उलाढाल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून योग्य तितकी वाट बघणं हे सगळ्यात सोपं असं सांगणं सोपं आहे. अनुसरणं अवघड आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. एव्हाना तुमच्या मनात काही प्रश्न आता निर्माण होत असतील. ते कोणते प्रश्न पहा. उच्च प्रतीचे शेअर्स म्हणजे काय, ते कसे निवडायचे, अव्वल नंबरची कंपनी कशी ठरवायची, शेअर्स विकत घेतल्यावर पुन्हा नेमके किती दिवसांनी ते विकायचे, शेअर्स विकत कधी घ्यायचे आणि केव्हा विकायचे, आपला स्वतःचा पोर्टफोलिओ कसा बनवायचा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये नक्कीच देईल. आणि आपले काही प्रश्न असतील शेअर मार्केटबद्दल असो, इन्व्हेस्टिंगबद्दलचे असो, तर ते तुम्ही शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याची संपूर्ण उत्तरं मी आपल्याला नक्कीच मिळवून देईल. आणि माझे यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर दोन्ही चॅनल चेक करा, तुम्हाला तुमचे उत्तरं शेअर मार्केटचे मिळून जातील. त्यापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी कोणती जोखीम पत्करावी लागते, ती कितपत कमी करता येते, हे सुद्धा आपण पुढील काही व्हिडिओत नक्कीच पाहूया. तर मित्रांनो, अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला लेखक इथे या प्रकरणात करतात. शेअर बाजारात गुंतवणूक करताना फक्त नफ्यावर लक्ष केंद्रित करणं पुरेसं नाही, तर फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण फसवणूक ओळखण्याच्या पद्धती, योग्य सल्लागार निवडण्याचे महत्त्व आणि शेअर मार्केटमधील फसवणूक टाळण्याचे 5 अत्यावश्यक नियम शेवटी समजून घेतले. शेवटी लक्षात ठेवा, हे 5 नियम जे मी आता सांगतो, उज्ज्वल आर्थिक भविष्य, आर्थिक सुस्थिती, चांगलं व्यवस्थापन असलेल्या कंपनीत गुंतवणूक करून दीर्घकाळ वाट बघण्याची तयारी जर असली तर तुम्ही तुमच्या संपत्तीत चांगली वाढ करू शकाल. दुसरा मुद्दा, इंट्राडे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन यापैकी एखाद्या मार्गाने झटपट पैसे मिळवण्याची स्वप्न पाहिली तर ती खरी होत नाहीत. तिसरा मुद्दा, शॉर्ट टर्म ट्रेडिंगमधून केवळ शेअर ब्रोकर, शेअर बाजार आणि सरकारला सतत लाभ मिळत राहतो, तुम्हाला नाही. नंतरचा मुद्दा, खोटी आमिष, चुकीचे दावे, अव्यवहार्य शक्यता ह्यापासून दूर राहा. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास आणि अनुभव पाठीशी असलेल्या सुयोग्य व्यक्तींकडूनच सल्ला घ्या. नंतर उसने पैसे घेऊन कर्ज काढून गुंतवणूक अजिबात करू नका, त्यात मोठा धोका असतो. शेवटी लक्षात ठेवा, अति आत्मविश्वासाने किंवा इतरांच्या चुकीच्या सल्ल्यावर भाळून घेतलेले निर्णय आपल्याला नुकसानीकडे नेऊ शकतात. म्हणूनच नेहमी सखोल संशोधन करा, योग्य माहिती मिळवा आणि सतर्क राहा. शेअर बाजारात सातत्याने यशस्वी होण्यासाठी हे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. तुमचं गुंतवणुकीचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि भविष्यातील फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या पुढील व्हिडिओसुद्धा असेच उपयुक्त ठरणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.